छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आदरणीय मंचवर उपस्थित ज्यांचे प्रचारासाठी आपण सगळी महिला मंडळी एकत्रित आलो आहे असे आमचे दादा भुमरे दादा, ज्यांनी आता भाषण दिला। मी जास्त बोलत नाही पण मी काम करणारा माणूस आहे, त्यांनी आपल्या भाषणात हे स्पष्ट केलेलं आहे। असे महायुतीचे उमेदवार आमचे दादा, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कैलास दादा आणि शिवसेनाचे जिल्हा प्रमुख आमची ताई पुष्पाताई, शिवसेनाचे जिल्हा प्रमुख पैठण मनीषाताई, शालिनीताई, उज्ज्वलाताई, संजय भाऊ आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष हर्षदाताई, वर्षाताई, विजयाताई, सुरेखाताई चव्हाण, शिवसेनाचे शहर प्रमुख आणि सगळे पदाधिकारी, आमचे पुरुष मंडळी जेवढे इथे उपस्थित आहे, महिला मंडळी, सगळ्यांचे मनापासून अभिनंदन आहे। दादा बोलले आता की मी जास्त विषय घेणार नाही। मी आता जेव्हा महिलांना भेटत होती तर महिलांच्या डोळ्यात एक आशा त्यांच्या डोळ्यामध्ये होती आणि त्यांचा विश्वास होता की आमच्याबद्दल काही ना काही महायुतीचे उमेदवार खासदार झाल्यानंतर आमच्या जिल्ह्याला ज्या पद्धतीने देशावर, चला तुम्हाला एक साधासा प्रश्न विचारते, देशाचे प्रधानमंत्री कोण होणार आहे? सगळे एकदा हात वरती करून सांगा कोण होणार आहे। मग इथेच तर समोरचा जो उमेदवार आहे इथेच तर पराभूत झाला, कारण की महिला जर हात वरती करून सांगत असन की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बनणार आहे, तर मग आघाडीचा जो उमेदवार उभा आहे मशाल घेऊन, त्यांना माझा प्रश्न राहील, हे पहा आघाडी, काँग्रेस, MIM हे सगळे सख्खे भाऊपेक्षाही जास्त जवळचे आहे, कारण त्यांच्या रक्तात पाकिस्तानचे विचार चालताय। काय चालताय? काय चालताय? काँग्रेस, आघाडी, उद्धव ठाकरे आणि MIM हे जेवढे पक्ष आहे हे सगळे भाऊ भाऊ आहे आणि त्यांचं रक्त सख्यापेक्षाही जास्त तडमड करत आहे एकमेकांसाठी। तर या मतदारसंघाला मी काही ते संभाजी महाराजांच्या नगरीमध्ये, मी आचारसंहिता लागायचं पहिलेच सांगितलं होतं की या संभाजी महाराजांची नगरीमध्ये जेव्हा मी जाणार आहे तर मी कोणताही उमेदवार महायुतीचं राहिलं तर मी 101% या पवित्र धर्तीवर माथा टेकून नक्की येणार आहे। कारण की ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्ष संभाजी महाराजांच्या विचारावर औरंगजेब ज्यांनी संभाजी महाराजावर एवढा अत्याचार केला, त्या औरंगजेबची औलाद गेल्या 5 वर्ष या जिल्ह्यामध्ये खासदार होते। अरे आपला रक्त का सळलं नाही? आपले रक्तात अंगार का लागली नाही की ज्या छत्रपती संभाजी महाराजांना डोळ्यात टाकून त्यांचे डोळे काढण्याचं काम ज्या औरंगजेबनी केलं होतं आणि त्यांच्या औलादाला आपण या जिल्ह्याचे खासदार केलं। अरे आपला रक्त जळून खाक झाला पाहिजे होता त्या दिवशी, ज्या दिवशी त्यांचे औलाद या जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून आले। ते म्हणतात आहे की मोदीला गाडा, काय ते उद्धव ठाकरेचे 3 टप्पर, ते काय म्हणतात आहे मोदीला गाडा। अरे आम्ही हिंदू संस्कृतीचे लोक आहे, जिवंत तुम्ही हात लावू शकत नाही आणि मेल्यानंतर तुम्ही आम्हाला गाडू शकत नाही, कारण मेल्यानंतरही आम्हाला आग लावली जाते। त्याचा विचार तुम्ही नक्की करा। ज्या पद्धतीने ते बोलतात आहे, अरे देशाच्या प्रधानमंत्रीच्या इमानदारीवर का तुम्ही कशा बोट उचलताय उद्धव ठाकरेजी? तुम्ही म्हणता तडीपार। उद्धव ठाकरेजींनी एक गोष्टी लक्षात ठेवली पाहिजे, ज्या आदरणीय
बाळासाहेब ठाकरेंनी या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे सारखे युवकांमध्ये हिंदू विचारधारा आमचे डोक्यापर्यंत आमचे रक्तापर्यंत ते विचारधारा उतरून दिलेली त्या आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार तुम्ही जिवंत ठेवू शकले नाही. तुम्ही काय आमचे मोदीजींवर बोट दाखवताय. पहिले स्वतःचं चरित्र आणि स्वतःचं विचारधारा पहा की तुम्ही कितपर्यंत शुद्ध आहे. त्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. मी आता हैदराबादला जाऊन आली. अंगार पाहिली असं ना टीव्हीवर 2 दिवसापासून. हैदराबादला गेली. अरे हमारे हैदराबाद में आके तो देखो बोले पता लगेगा. अरे आम्ही महिला आहे, बांगड्या घालतो, पण जेव्हा आई जिजाऊचं रूप घेतो ना, आई रमाईचं रूप घेतो, आई सावित्रीचं रूप घेतो, तेव्हा बांगड्या घालून पदर खोसून जेव्हा मैदानात उतरतो ना, तर मग हैदराबाद असन की ओबीसी असन, आणि ओबीसी मोठा आणि लहान छोटा त्याला मोजत नाही आम्ही. ते काय म्हणतात, छोटा म्हणते 15 मिनिट द्या आम्हाला. काय म्हणते 15 मिनिट द्या म्हणे आणि सगळे पोलिस हटवा म्हणे. 125 कोटी जे हिंदू विचारधारावर चालणारी आहे त्यांना कसा संपवून दिली पाहिजे म्हणे. 15 मिनिटात आम्ही दाखवतो. अरे तू काय दाखवीन, छटाकभर लोक नाही देशामध्ये तुमचे. 15-20 कोटी जनता आहे तुमची आणि तुम्ही 125 कोटीला धमकी देताय. मग आमचे हिंदू विचारधाराचे लोकांचं रक्त का गरम होत नाही. त्यांना म्हटलं तुम्हाला 15 मिनिटं लागत असन, आम्हाला फक्त 15 सेकंड लागते आणि 15 सेकंड मध्ये हा रक्त करून दाखवीन या देशामध्ये. आज या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये या देशाकरिता अरे जीवाचा रान करणारा पहिल्यांदा या पंतप्रधान आमच्या देशाला लाभलेला आहे. रिमोट सारखा, रॉबर्ट सारखा कोणाच्या आदेशवर काम ना करणारा नाहीये. अरे लोकांचे तडमडी पाहणारा पंतप्रधान आम्हाला या देशाला लाभलेला आहे. गोरगरिबांचे विचार घेऊन या मैदानात आणि या देशामध्ये काम करणारा पंतप्रधान आपल्याला भेटलेला आहे. ज्या महिलांचे डोक्यावर घर नाही असे 3 कोटीपेक्षा जास्त महिलांना त्यांचे डोक्यावर घर देण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. भुमरे साहेबांनी म्हटलं की जेव्हा या मतदारसंघामध्ये मी आलो आणि खासदार म्हणून जेव्हा प्रचाराला सुरुवात केली तर महिलांच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले की आम्हाला काहीच नको आहे म्हणे, आम्हाला फक्त पाणी द्या म्हणे दादा. कारण जे 20 वर्ष इथे खासदार होते आता ते काही दुवा म्हणतात ना, म्हणते त्याच्यानी जोडे रोग आहे, जोडे तकलीफ आहे, जोडे सगळं काही आहे ते सगळे गायब होऊन जातात. अरे लाज वाटले पाहिजे. तुम्ही कोणते पक्षाचा प्रतिनिधित्व केला, तुम्ही कोणता रक्त घेऊन 20 वर्ष या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केला. ते बाळासाहेबी सुद्धा तिथे रडत असन की ज्या लोकांनी माझे पक्षावर, हिंदू विचारधारांवर 20 वर्ष या मतदारसंघ प्रतिनिधित्व केला, आज ते कायची गोष्ट करताय. फक्त कशासाठी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा राज्य घडवलं तेव्हा त्यांनी आपल्या लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला. आपले महाराष्ट्रामध्ये राहणारे प्रत्येक लोकांच्या हिताकरिता काम केला आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेना निर्माण झाली होती. हे या लोकांनी डुबवण्याचं काम केलं. अरे जेव्हा मला जेलात टाकलं हनुमान चालीसा वाचताना तेव्हा मी त्यांना तेच प्रश्न विचारलं होतं, एक महिलाला किती त्रास दिला पाहिजे हा पूर्ण देशांनी पाहिलेला. 14 दिवस फक्त मी म्हटलं होतं की हनुमान चालीसाचं पठण करण. जेव्हा मी फक्त म्हटलं होतं की हनुमान चालीसाचं पठण करण तर त्यांनी मला 14 दिवस जेलात टाकलं. बोलते ना देवाची मार दिसत नाही पण जेव्हा पडते ते 40 आमदार घरातून कसे बाहेर निघाले आणि ते भुमरे साहेबांसारखे लोकांना, शिंदे साहेबांसारखे लोकांना गद्दार म्हणतात. अरे गद्दारी तर तुम्ही तुमच्या रक्तासोबत केलेली आहे. यांनी तर आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे विचाराला जगणारे लोक आहे त्यांना तुम्ही गद्दार म्हणताय. विचार करा
तुम्ही सत्यासाठी स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी ज्या बाळासाहेब ठाकरेजींनी हे म्हटलं होतं, जर अशी बारी मला राजकारणामध्ये आली की काँग्रेस सोबत हात मिळवण्याची जर बारी आली तर मी माझी राजकारणाची दुकान बंद करन. तुम्ही त्या गोष्टीला जगले नाही. जो वडिलांच्या विचाराला जगू शकत नाही तो तुमच्या आणि आमच्यासाठी काय जगणार आहे, त्याचा विचार आपण सगळ्यांनी नक्की केला पाहिजे. आज मोदीजींच्या कार्याबद्दल मी सांगते, 33% जेवढे पदाधिकारी ते बसलेले आहे ना महिला, तुमच्या मनापासून अभिनंदन करते. कारण की तुम्ही ज्या युतीसोबत काम करत आहे त्या महायुतीनी या देशाचे प्रधानमंत्रींनी 33% आरक्षण दिलेलं आहे. बरेचसे पुरुष मंडळी या मंचातून गायब होईल येणाऱ्या काळामध्ये आणि केंद्राचे खासदारकीसाठी आणि आमदारकीसाठी अर्धी जागा माझी महिला माझी भगिनी लोक या मंचावर बसणार आहे. तेवढा काम आणि तेवढा अधिकार या देशाच्या पंतप्रधानांनी, मी जेव्हा 33% आरक्षणवर बिलावर बोलत होती सभागृहामध्ये, तिथून 2 उठले MIM चे. एक हैदराबाद मध्ये राहते, त्यांना काही माहित नाही आमची संस्कृती काय, आमचा धर्म काय, आमचं मान सम्मान काय. तिथून उठून बोलताय की मी 33% आरक्षणाला विरोध करते, मी 3 तलाकला विरोध करते, मी 370ला विरोध करते, मी राम मंदिराला विरोध करते. जिथे जिथे तुमच्या आणि आमच्या हिताची गोष्टी आली तिथे तिथे MIM फक्त एकच पक्ष पूर्ण त्या सभागृहामध्ये होता जे उठून 33%ला विरोध करणारा. तुम्हाला नको आहे की आमदारकी? महिला बरोबरीने बसल्या पाहिजे की नाही बसल्या पाहिजे विधानसभेत? महिला पार्लमेंटमध्ये बरोबरीत बसल्या पाहिजे की नाही बसल्या पाहिजे? आणि ते न्याय कोणी दिला? या देशावर बसणारे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिली आम्हाला. ते म्हणतात आहे हे पा काँग्रेसचं तर विशेष नाही येत. आता उद्धव ठाकरेजींची बिचारेची पक्षाची अशी परिस्थिती झाली आहे की काँग्रेस त्यांच्या प्रचाराला येत आहे आणि काँग्रेसला लव्ह लेटर येत आहे पाकिस्तानवरनं. काय म्हणत आहे लव्ह लेटर मध्ये? दुआ करते हैं बोले कि बोले राहुल गांधी चुन के लाओ राहुल गांधी को देश में. अरे राहुल गांधी 52 वर्ष लागले समजदार व्हायला. त्यांच्याच पक्षाचे लोक बोलत आहे, मी नाही बोलत आहे. त्यांच्या पक्षाचे लोक काय म्हणते, आमचा राहुल गांधी बाबू आता समजदार झाला. अरे ज्या माणसांना 52 वर्ष लागते समजदार व्हायला तर कोणता देश तो हँडल करू शकते? घर करू शकत नाही हँडल. 52 वर्ष मध्ये समजदार होते तर त्याला पंतप्रधानचे स्वप्ने पाहायला तुम्ही पाठवताय. आणि एक गोष्टी लक्षात ठेवा, महाआघाडी आणि MIM ते भाऊ आहे. काय आहे? त्यांना एकही मतदान जाणं म्हणजे सरळ पाकिस्तानला मतदान टाकण्यासारखं आहे. सगळ्यांनी एक पदरात गाठ मारून घ्यायची की जर संभाजी महाराजांना आम्हाला हे दाखवायचं आहे की संभाजी महाराजांचे विचार आमच्या रक्तात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या रक्तात आहे, ते एकही मतदान आमची विचारधाराच्या कोणत्याही दुसऱ्या पक्षाला गेलं नाही पाहिजे. कोणी किती दारामध्ये येऊन उभा राहिलं पण आपला रक्त थंडा नाही झाला पाहिजे. ती तडमडी, ती पोटतिडकी आपण आपल्या विचारासोबत बांधून ठेवली पाहिजे. जी 5 वर्ष आधी आपण चूक केली आणि संभाजी महाराजांच्या नावाला डाग लावला MIMच्या खासदार देऊन या संभाजीनगरमध्ये, ते आपल्याला कुठे ना कुठे भरून काढायचं. यावेळीस भुमरे साहेबांचा एक सगळ्यात चांगला आहे, जेव्हापासून ते मंत्री झाले प्रत्येक पांदान रस्ते फक्त त्यांच्या जिल्ह्यातले नाही, जे कोणी त्यांच्यापर्यंत गेला की साहेब आमच्या जिल्ह्यातले एवढे पांदान रस्ते तुम्ही त्याच्या मदत करा. शेतकऱ्यांचे पांदान असते, मी नेहमी शेतकऱ्यांचे पांदान रस्त्यासाठी भांडत आली आणि पुढे भांडणार आहे. हायवे करा, मोठे मोठे रोड करा, ब्रिजेस करा. मी म्हटलं दिवस रात्र जो शेतकरी त्या शेतामध्ये राबते त्या शेतकऱ्यांसाठी पांदान रस्ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पूर्ण केले पाहिजे. किती कोटीपेक्षा जास्त भुमरे साहेबांनी आमच्या जिल्ह्यामध्ये पांदान करिता दिलेले आहे. अरे ज्या उमेदवाराची पोटतिडकी शेतमजदूर शेतकऱ्यांसोबत आहे तर आपली ही पोटतिडकी 13 तारखेला त्यांचे मतदान करिता आपल्याला दिसलं पाहिजे. त्या दिवशी बातम्या होत्या, त्या बातम्यामध्ये दाखवलं की आपलं जे मतदान आहे, आपले जे विचाराचं मतदान आहे ते 8% घटलं, कमी झाला. किती
किती कमी झालं? हे पहा, मी आपल्याला सांगण्यासाठी आलेली आहे, नरेंद्र मोदी जी है तो सब मुमकिन है. तुमचे मुलांना भविष्य जर चांगला करायचं असन तर मतदान महायुतीचे उमेदवार धनुष्यबाणला या संभाजीनगर मध्ये द्यास लागन. जर ज्या महिलांना डोक्यात घर नाही त्यांना जर घर पाहिजे असन तर मोदीजींचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करावंच लागन. जर संभाजीनगरला येणाऱ्या भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर ठेवायचं असन तर धनुष्यबाणला आपल्याला मतदान करावंच लागन. जर तुमची येणारी पिढी शेतकरी, शेतमजदूर आणि बेरोजगार मुलांचे हात मजबूत करायचे असन तर या संभाजीनगरमध्ये धनुष्यबाणाला आपल्याला मतदान करावंच लागन. कोणी किती बोंबलो ना, कोणी किती जर म्हणत असन, मी आपल्याला विनंती करते, या देशाला एक इमानदार पंतप्रधानाची आवश्यकता तुम्हाला आणि आम्हाला खूप आहे. ज्यांनी रक्ताचा पाणी गेल्या 10 वर्षामध्ये केला, 10वे स्तरपासून देशाला 5वे स्तरावर आणलं आणि 5वे स्तरापासून 3रे स्तरावर आणणार आहे. त्याकरिता आपण मतदान नक्की करावं. आमचे लोकांचे जर वोटिंग पर्सेंटेज घटले त्या बाजूनी जाऊन एकदा तुम्ही नजर नक्की मारा. त्यांची सकाळ ते रात्री 12 पर्यंत रांगा लागतात. तुम्हाला आणि आम्हाला भूक लागतात, तुम्हाला आणि आम्हाला ऊन लागतात, तुम्हाला आणि आम्हाला सुट्टी लागते, तुम्हाला आम्हाला लग्न असतात. पण त्या बाजूनी जर तुम्ही फिरून पाहिलं, जे MIM ला मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहतात तेव्हा पाहून रक्त सडते की आमचे लोक कुठे गायब झाले. म्हणून आपल्याला सगळ्यांना शब्द द्यायचा आहे की या 13 तारखेला ज्या पद्धतीने आम्ही देशामध्ये प्रचार करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकच बॉम्ब आहे, फक्त मोदीजी. क्या? सिर्फ मोदी. मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मोदी की गारंटी है, मोदी जी हैं तो बेरोजगारों को रोजगार है, मोदी जी हैं तो किसानों का भविष्य अच्छा है, मोदी जी हैं बेघर बायांना त्यांना घरकुल भेटन, मोदी जी है ते प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर या देशामध्ये होईल, मोदी जी है तो या देशाला पाकिस्तान सारखा देश डोळे वर करून पाण्याची ताकद ठेवत नाही. ती ताकद या नरेंद्र मोदीजी मध्ये आहे. म्हणून आपल्याला मतदान या मतदारसंघामध्ये, अरे इस बार तो उत्साह ऐसे ही मनाना है. संभाजीनगर तो बोले ना MIM का काय मने, पैदा मैं बोले औरंगाबाद में हुआ और मरूंगा भी औरंगाबाद में. ये याद रखना, ये मुगलों का जमाना नहीं है, ये राम का जमाना है. तू पैदा जरूर औरंगाबाद में होगा पर आखिरी तेरा छत्रपति संभाजी नगर में ही होगा, इसमें कोई दुम्मत नहीं है. त्या दिवशी कोर्टाने सुद्धा त्यांचे सगळे याचिका फेटाळल्या आणि त्यांनी उभई राहायची परमिशन त्यांना दिली नाही. मी माझे जोडी महिला भगिनी इथे बसलेले आहे, मला ऐकासाठी इथे आलेले पदाधिकारी सगळे पक्षांचे, त्यांना विनंती करीन, माझे मतदारसंघामध्ये खूप भिडले माझ्यावर. माझे मतदारसंघामध्ये राहुल गांधी, जेवढे मोठे उद्धव ठाकरे सगळे विरोध करायला आले. महिलांच्या अंगात जेव्हा महिलाची शक्ती येते तर मग चांगले चांगले घाबरते. त्यांना माहित आहे दिल्लीच्या लोकांनाही मी अमरावतीच्या गल्लीपर्यंत पोचायला लावलं. ते कशामुळे झालं? महिलांची ताकद, महिलांचा विश्वास. त्यांना माहित आहे जर आम्ही सगळे एकत्रित झालो नाही तर या बाईला पाडणं कठीण आहे. सगळे आले, मी तरी घाबरली नाही. 14 दिवस जेलामध्ये टाकलं तर घाबरली नाही. जेलाचे बाहेर आल्याबरोबर म्हटलं उद्धव ठाकरे उभे राहा, मी तुझ्या समोर उभे राहते. आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन की भुमरे साहेब ज्या पद्धतीने सरळ साधे व्यक्ती आहे. बटन नंबर किती नंबर? सगळे महिलांनी सांगितलं पाहिजे. मला वाटतं भजन मंडळाचे महिला इथे बसलेल्या आहेत, एका रंगाच्या साड्या घालू घालू. किती नंबर है? बटन नंबर. बहन आप लोगों को भी कहना है मेरा, 3 तलाक का जो विरोध करता है उसको मतदान करना नहीं है.
3 तलाक जो लाता है उसको मतदान करना है। जो तुम्हारे भविष्य के लिए काम करता है वो नरेंद्र मोदी जी को मतदान करना है। घर में बताने की जरूरत नहीं, जिन्होंने तुम्हारा भविष्य सुरक्षित करने का काम किया वो नरेंद्र मोदी जी को मतदान करणार आहे। नंबर तर 2 आहे, बटन नंबर, पण भुमरे साहेब एकच नंबर आहे। अरे रक्तात तर इमानदारी पाहिजे ना, की नाही पाहिजे? रक्तात इमानदारी असली, ते म्हणत होते की मला सांगतात मी बाहेरचा आहे। अरे महाराष्ट्राचे बाहेरचे थोडी आहे, मुघलाची औलादाला या संभाजीनगरमध्ये तुम्ही खासदार केलं, हे ते आमचे महाराष्ट्राचे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्तांचे आणि विचारांचे लोक आहे, त्यांना आपण मतदान केलं पाहिजे। अरे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा आपण पाकिस्तानची गोष्ट करतो, लव्ह लेटर आला आमचे राहुल गांधीजींना, त्यांचे बरेचसे मी भाषण ऐकते, भाषण बोलते कुठून निघते कुठे, मतलब काय होते काही समजतच नाही। नाही तर असा एखादा व्यक्ती 52 वर्षाच्या मनीतून आलू टाकलं तिथून सोना येईल, मला तेच समजलं नाही। त्या दिवशी भाषणात बोलत होते की आमची सरकार आल्यानंतर प्रत्येक मिडल क्लासचे जेवढेही लोक आहे, ज्यांनी पैसे कमवले, ज्यांनी सोना जमा केला, ज्यांनी दागिने बोलवले, ज्यांनी प्रॉपर्ट्या केल्या, ज्यांचं खूप सारी संपत्ती आहे, ते सगळ्याचा हिशोब काँग्रेस सरकार करणार आहे। कोण करणार आहे? बाबा 2-4 तोल्यापेक्षा जास्त असला तर तुमचं घेऊन दुसऱ्याला देणार आहे म्हणते। 2-4 घरं असले कोणाकडे तर ते दोन्ही घर घेऊन, तुमचं घर जिथे तुम्ही राहता घर आहे ते तुमच्याकडे सोडणार आणि बाकी दोन्ही घर दुसऱ्यामध्ये वाटणार आहे ज्यांना घरं नाही आहे। मला एक गोष्टी सांगा, 52 वर्षामध्ये एवढी समजदारी आहे की या देशामध्ये प्रॉपर्टीचा हिशोब काँग्रेस करणार आहे, सोन्याचा हिशोब काँग्रेस करणार आहे, आणि त्यांचे नेते मॅनिफेस्टो मध्ये टाकताय की आमची सरकार आली ते जेवढेही संपत्ती रक्ताचा पाणी करून जे गोरगरिबांनी मिडल क्लास फॅमिलीनी जे कमवलेली आहे ते येणाऱ्या भविष्यामध्ये जर काँग्रेसची सत्ता आली तर सगळं काही घेऊन दुसऱ्याला वाटून देणार आहे। तुम्ही देणार का आपल्या रक्ताचा पाणी केलेला जे संपत्ती आहे, पाणी केलेली जे सोने दागिने तुम्ही बनवले तुमच्या मुलांच्या लग्नासाठी, ते काँग्रेस पक्षाला आणणार आहे का तुम्ही? मी तुम्हाला इथे विनंती करायला आली आहे, भुमरे साहेबांची सून आहे, सगळे पदाधिकारी आहे, मी काही खूप दिवसापासून प्रचारामध्ये आहे, गुजरात गेलो, हैदराबाद गेलो, हैदराबाद तर जायचंच होता, काही कारणच नाही तिथे नाही जाण्याचं। आणि हे आमचे MIMचे आमचे मोठे दादा मला पाडण्यासाठी म्हणते 2 दिवस अमरावतीत येऊन थांबल्या। अरे माझे छत्रपतीचे विचार माझे रक्तात आहे, मला पाडण्यासाठी पाकिस्तानचे मुघलांची औलाद मला पाडू शकत नाही। त्यांना स्पष्ट सांगितलं होतं 2 दिवस काय पूर्ण महिना जरी थांबलं, आम्ही ज्या विचारावर काम करत आहे त्यांना कोणी हात लावू शकत नाही। काँग्रेस पक्षाने ओबीसी काय म्हणे, बाबरी होती आहे आणि राहणार। अरे ज्या रामाचे देशात आम्ही राहत आहे ते राम भगवान तो होते आहे आणि पुढे भविष्यात राहणार आहे। अयोध्या सगळ्यांनी पाहिलेली आहे। अरे अयोध्या तो फक्त झाकी है, इसके बाद की पूरी पिक्चर, अयोध्या फक्त झाकी है, इसके बाद की झाकी मथुरा और काशी अरे बाकी है। आगे आगे देख, तुम्हारा बाप फिर से प्रधानमंत्री बनता है। आणि ज्या पद्धतीने आपण सगळे महिलांनी, फक्त महिलांचा एक प्रॉमिस मी घ्यायला आज संभाजीनगर मध्ये आलेली आपल्या समोर की येणाऱ्या 13 तारखेला जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक महिलांची जबाबदारी आहे, प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की आपले मतदानाचा टक्केवारी कमी नाही झाली पाहिजे। मतदान मोजत असताना आम्हाला दिसलं पाहिजे, जर त्यांनी 50 टाकले तर 60 आमचे मतदान झाले पाहिजे। संभाजी महाराजांना मानणारा आणि छत्रपतीचे विचाराला घेऊन चालणारा या लोकांचे 50 त्यांचे तर 60 आपले, 100 त्यांचे तर 200 आपले, या पद्धतीने मतदानाचं मोजणी या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे। थोडा शब्द तुमच्याकडनं पाहिजे, किती लोक या शब्दाला जगणार आहेत त्यांनी हात वरती करून सांगा। जे छत्रपती शिवाजी महाराजाला मानणार आहे त्यांनी हात वरती करा। वर्षाताई, भुमरे साहेब तर आता मंचावर नाही, पण तुम्ही हा संदेश देऊन द्या
जेवढे सभागृहामध्ये बसलेले महिला होत्या, पदाधिकारी होत्या मंचावर, सगळ्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे की येणारे 13 तारखेला भरभरून मतदान या जिल्ह्यामध्ये आपल्याला होणार आहे. त्याच्यामध्ये शंका नाही. अरे महिला चटणी भाकर खाईन, पण आपल्या दिलेल्या शब्दाला शेवटचे श्वासापर्यंत पाडण्याची ताकद ह्या महिला ठेवतात. नारी शक्तीचा विजय आई सावित्रीपासनं, आई जिजाऊपासनं, आई रमाईपासनं, अहिल्यादेवी होळकरपासनं, आईची आणि महिला शक्तीची हा उदाहरण मी किती वर्षापासून जगून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. जर आई जिजाऊ नसती तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते. जर आई रमाई नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशाला भेटलं नसतं. आणि आई सावित्री नसती तर तुमच्या आणि आमच्या पदरात शिक्षण कधी पदरात पडलं नसतं. या सगळी गोष्टी सोबत 4:45 झालेले आहे. बोलायचं अजून? मला असं वाटतं जेवढेही महिला इथे बसलेले आहे, आनंदाची गोष्टी आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे. आपला फक्त एक मतदान आणि संभाजीनगरला पाण्याची सगळी पुरवठा करून देणारे आमचे भुमरे साहेब 500 एकर मध्ये जे त्यांनी सांगितलं फक्त महिलांसाठी रोजगार आम्ही आणलेला आहे, त्या रोजगार करिता आपण सगळ्यांनी मतदान टाकलं पाहिजे. आणि या मतदारसंघामध्ये जेवढे पांदण रस्ते आहे, जेवढेही लोकांना अपेक्षित विकास आहे, काही लोक 20 वर्ष जगले, 20 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केला, ते स्वतःच्या परिवारासाठी झटले, स्वतःच्या परिवारांना लहान ते मोठं केलं. पण भुमरे साहेब जर या मतदारसंघाचे खासदार झाले तर तुमचे परिवारांना मोठ्या करण्याकरिता ते काम करणार आहेत. त्याकरिता आपण सगळ्यांनी मतदान टाकलं पाहिजे. एवढीच विनंती मी आपल्या सगळ्यांना करीन. आणि माझ्या शब्दाला इथेच, अरे संभाजीनगर में क्या खिलेगा? कमल और धनुष्यबाण. देखो मोदी जी तो है ही, मोदी जी है तो मुमकिन है. एक बार सभी लोगों ने ऐसे करो बरं, धनुष्यबाणची ऍक्शन करा ना. भांडाला सांगा बायांना आता पदर खोचते. करा बरं, हात वरती करा, असं करा. आणि एकदा जोरदार खेचून मुघलांची औलादाला एकदा जोरदार तिखा तीर सोडायचा बरं. करा बरं एकदा हात वरती सोडा. लागलीच पाहिजे. काय रामाचा बाण, रामाचा बाण. आणि संभाजीनगरमध्ये आमच्या संभाजी महाराजाला दाग नाही लागला पाहिजे. यावेळीस काँग्रेस आणि MIM एकच रक्ताचे लोक आहे, त्या रक्ताला उभे नाही करायचं यावेळीस. आणि संभाजीनगरमध्ये आपल्याला संभाजी महाराजांना यावेळी श्रद्धांजली खरी द्यायची असेल तर आपल्याला भुमरे साहेबांना मतदान करावंच लागेल. आणि बटन नंबर 2 आणि आमचा धनुष्यबाण सोडलं तर एवढं जोरात लागलं पाहिजे की सरळ पाकिस्तानच पोहोचलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद करते. आणि आपण एवढा प्रेम दिलं महिला माझ्यासाठी इथपर्यंत आल्या, सगळे पदाधिकाऱ्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. भारत माता की जय. महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.